श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 18। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमाचा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीत अति समर्थ तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती साप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखराचे अधिकारी नेमी बादिसी चित्ता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ मंत्री वेळोवेळा रात्रंदिनम तुची चाळा मोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सीताचा प्राता कोकणात राहत होता। स्वामी सीत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा कयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले बाळ चालले वाढून यासी अमृत दृष्टीने पाहून निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते। समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घालायासी आरोग्य होईन बाळासी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता रोग कुठे राहील केस गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादिका पाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येथे दर्शन घेतो समर्थांचे ते विनंती काकूबाईंची पादिका स्थापना करायाची तुम्ही पाठवा दादासी समागमे। आमुच्या बाई म्हणे तो अध्यान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देतील समर्थ तरी बताईन सध्या मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी समर्थे वृत्त ऐकून म्हणते घ्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळूस तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगी तर दादासी पाठविना नाही बरे वर्षावे आपण सर्व ते समर्थ तियेसी बोलले त्यात तुमची काय गेले आम्हासी दिसेल जे घडले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले केचे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवे करत सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांती आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवा जवळी दादासी नेत मंडळी जे समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी। स्वामी आलाय तो ची यास घ्यावी कफनी वाहिले दिशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी बाई दिवदात गोसावी होऊन गादीसी चालवावे। आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करीत नकार म्हणेची सर्वथा न रुचे चिंता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले ताळपरी देवा दादा घेऊन तुंबरी भजन करिता आनंदे समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजगांसी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेवर दादांच्या मूर्छेले आणून सत्वरी घरा म्हणती त्यावर आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चिंता हृदयी प्रगटला ज्ञानासहित अज्ञान गेले अलया ते दादा भजने रंगला देहभानही विसरला स्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहून वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लावेले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करीता दादा जे या शिरी देविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती सी जे बरे वाटेल आम्हासे तिचे करूया समयाचे व्यर्थ बडबड करू नका। काकूबाई बोले वचना एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले 1980 वचनाला समर्थांचे क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्पर। काकूबाईंनी आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाड पिटीत
स्वहस्ते परी समर्थे त्यात समाईन लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावे कपनी धोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईंचे दुःख झाले. अपार लोढे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी विनवी तसे नाना परी शोक करी. अपार समर्थांचे हसू आले. अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले. काय सांगितले तयासी अनुसूया तुझी माता. तिचं पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातल आयसे. बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोकापवा दा कारण भिक्षांना आपण सेसावे हे नव्हेचे जाण बर्वे चाड अवघे सोडावे संसारी हवे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली. कलयुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामी दासे येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार. येत सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची. दादाबुवा सत्यभुवरी जबदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्राकृत कथा संमते सदा प्रेमळ परिसोत्तम. अष्टदशोध्याय. गोडा हा श्री वस्तुशिव होत.